स्वप्नील भाट वय वर्ष 26 या तरुणाने अत्यंत कष्टातून पोलीस भरतीचं मैदान मारून पोलीस होण्याचा मान मिळवला होता। मात्र नियतीला हे कुठं मान्य होतं। ट्रेनिंगला जायच्या आधी हृदयविकाराच्या धक्क्याने स्वप्नील हे जग सोडून गेला आणि एका कुटुंबासह संपूर्ण मित्र परिवाराचा आणि भाट कुटुंबियांचा आधार निघून गेला। यमगे येथील सुभाष पाटील अत्यंत कष्टातून पुढे आलेले यांचा स्वप्नील हा चिरंजीव गेली 3 वर्ष पोलीस भरतीचा सराव करत होता। याच वर्षी त्याला पोलीस भरतीमध्ये यश मिळालं। लवकरच तो ट्रेनिंगसाठी जाऊन त्यानंतर पोलीस म्हणून रुजू होणार होता। मात्र नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी चालू होतं। उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू असणारा स्वप्नील काही महिन्यापूर्वी क्रिकेट स्पर्धा खेळून आला होता। त्यानंतर किरकोळ आरोग्याच्या तक्रारीमधून सावरून त्याने पोलीस भरतीचं यश मिळवलं होतं। लवकरच त्याची ट्रेनिंग पण चालू होणार होती। मात्र दुपारी जेवणानंतर झोपायला गेलेला स्वप्नील उठलाच नाही आणि स्वप्नील हे जग सोडून गेला। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ग्रामीण भागातील तरुण हे कुठल्याही नोकरीच्या मागे न पळता किंवा कुठल्याही गोष्टीच्या मागे न पळता शासकीय नोकरीसाठी असतील, पोलीस भरती असेल, आर्मी असेल, या गोष्टींसाठी जीव तोडून मेहनत करत असतात आणि एखाद्या वेळेस अशी गोष्ट मिळाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण आयुष्य सार्थक होत असतं। आपण आता सध्या आलेलो यमगे गावामध्ये आणि यमगे गावामध्ये यायचे कारण म्हणजे खूप दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे। वर्दी मिळाली मात्र नियतीनं डाव साधला असं कुठेतरी म्हणता येईल, अशी घटना या गावामध्ये घडलेली आहे। या गावचे रहिवासी असणारे स्वप्नील भाट यांचं वय अवघं 25व्या वयामध्ये त्यांनी या जगाची एक्झिट घेतली। दुर्दैवाची गोष्ट अशी की कष्टाने त्यांनी या ठिकाणी पोलीस भरतीची वर्दी मिळवली आणि त्यांचा यामध्ये दुःखद असा अंत झाला। आज आपण यमगे गावामध्ये आहोत। यमगे गावांमधील काही तरुण माझ्यासोबत आहेत की त्यांचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत भरती प्रॅक्टिस करणार। त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या काही आठवणी आहेत त्यांच्याबद्दल। चला, त्यासोबत या ठिकाणी सुनील पाटील सर आहेत। स्वप्नीलने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जवळजवळ 4 ते 5 वर्ष अथक प्रयत्न करून ही वर्दी मिळवलेली होती, पण नीतीनं मधीच डाव साधला। स्वप्नीलबद्दल सांगायचं झालं तर अतिशय मन मिळावं। आज तुम्ही जर अंत्ययात्रेचं जर चित्रण बघितलं असतं तर जवळजवळ सगळ्या गावाच्या डोळ्यामध्ये किंवा आजूबाजूचे जे तरुण होतं म्हणजे स्वप्नीलनं जोडलेली जी मित्रमंडळी होती ती सर्वजण अशी धाय उकून रडत होती। त्याने किती प्रचंड मानसिक ऊर्जा होती त्याचं ते प्रतीक आहे। आणि स्वप्नीलनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर्दी मिळवली होती। अतिशय उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू तो होता, मन मिळावू होता, सगळ्यांना अगदी सांभाळून घेणारा, आई वडिलांच्यावर अतिशय निश्चित प्रेम करणारा असा मुलगा तिने गमावलेला आहे। आणि या दुःख प्रसंगी सर्व यमग्यावर अतिशय शोककळा पसरलेली आहे आणि परिसरातील अनेक तरुण या ठिकाणी स्वप्नीलच्या अंत्ययात्रेमध्ये सामील होऊन त्याच्यावरचं प्रेम त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्या भाट कुटुंबियांच्यावर एवढा मोठा जो नियतीनं आघात केला त्यातून त्यांना सावरण्याचं बळ ईश्वराने द्यावं आणि स्वप्नीलच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी आम्ही सर्वजण गावकरी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यामध्ये श्रद्धांजली हा शब्द देखील उच्चारणं अत्यंत अवघड आहे आणि काळजावर दगड ठेवून देखील या ठिकाणी अनेक जण श्रद्धांजली व्यक्त करत आहे। अवघ्या 25व्या वर्षात स्वप्नील जगाचा निरोप घेतला। एक मित्र माझ्यासोबत आहेत, नेमक्या काय आठवणी आठवणीमध्ये कुठल्या भरपूर दिवसापासून प्रयत्न करत होता। वयाच्या 26व्या वर्षी तो मुंबई पोलिसात भरती आला आणि बोलायचं नाही भरपूर त्या आणि थोडा रागीट पण होता तो आणि खूप कष्टाळू होता तो। सांगायचं म्हणलं तर माझा मित्रच नाही, तो मोठा भाऊच होता। म्हणजे त्यानं मला भरपूर साथ दिलेली आहे। म्हणजे मी पुण्याला जॉबला आहे तरी पण तो मला रोज व्हिडिओ कॉल करणार, जेवला का, काय करतोय, काय चाललंय, म्हणजे माझा आधारच होता तो एक असा। त्यामुळं तो माझा मोठा भाऊच आहे। तुमच्या जवळची आठवण एखादी स्वप्नीलबद्दलची तुम्ही सर? मी गावाला आलो ना, पहिल्यांदा फोन केला तर एका फोनमध्ये तो घरी यायचा, कधी आलास, काय कसं चाललंय, नाही अतिशय कष्ट केलेलं सुरुवातीपासून त्यानं कष्ट केलं आणि आपली जिद्द कधी सोडली नाही। जी जिद्द आहे ती नेहमीप्रमाणे खेळात असून दे, अभ्यासात असून दे, आपल्या वैयक्तिक कामासाठी असून दे, प्रत्येक आपण जिद्दीसाठी काय असेल ते जिद्दीने त्यानं केलेलं होतं आणि टोपी झालेलं आहे ना की ते आम्ही स्वप्नीलच्या शिवाय भरू शकत नाही आणि भरू काढून पण शकणार नाही। इतकं म्हणजे स्वप्नील एवढा मन मिळावा आणि एवढा चांगल्या परिचय आणि युवांना प्रेरणा देणारा, मार्गदर्शन करणारा हा युवक होता।
नक्कीच या ठिकाणी बऱ्याच तरुणांना आपले अश्रू जाणवायला लागतात, कारण की आपल्यातला एक सहकारी गेल्यानंतरची जी भावना आहे, जी पोकळी काय निर्माण होते. आपल्या काय आठवणी आहेत स्वप्नावर? स्वप्नीलची आठवण म्हटली तर स्वप्ना वर्गमित्र आहे पहिल्यापासून. आम्ही काय एकमेकांसोबत आहे काय, कुठेही गेलो तर आम्ही दोघंच फिरायचे एकदा. आज तो आता माझ्यापासून लांब गेला, आता काय सांगण्या म्हणजे काय राहिलेलं नाही. आता सगळं आमच्यासाठी तर पूर्णपणे सगळं संपलेलं आहे. हा झाला, बाकी काही बोलू शकत नाही. नक्कीच सर्व गावकरी या ठिकाणी ह्या झालेल्या घटनेमुळे अत्यंत दुःखी आहेत. स्वप्नीलचे मित्र असतील, त्यांचे परिचयाचे शिक्षक असतील, नक्कीच ही न भरून निघणारी हानी या ठिकाणी यमग्यासह त्यांच्या मित्रमंडळांमध्ये झालेली आहे आणि ही हानी कधी भरू शकत नाही. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी.